नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटाच्या संदर्भातली बातमी आहे। आदित्यला सीएम पदासाठी तयार करतो असं देवेंद्र फडणवीस म्हटलेले होते। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरे यांनी हा मोठा दावा केलेला आहे। 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पदाचे ऑफर दिल्याचं आश्वासन दिलं होतं असं त्यांनी म्हटलंय। तर फडणवीसांनी मला आणि माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरेंनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत। आज ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन। त्यांना वेळ लागला असेल, मला तर लागलेलं नाही ना, मला तर लागलेलं। पण माझा सवाल आहे, कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमितभाई शहांनी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो। हा कालपर्यंतचा भ्रम होता। आता आज त्यांचा भ्रम बदलला। आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो। उद्धवजी पहिले हे ठरवा, अमितभाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं? मला भ्रमिष्ट म्हणाले, ठीक आहे, मी भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील। पण तुमची हालत जी आज झालेली आहे देवेंद्रजी, फार वाईट आहे। आज सरपडून ते काय बोललेत, हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत। आधी म्हणाले अमित शहाना कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले, नंतर म्हणाले देवेंद्रनी शब्द दिला। अहो देवेंद्र, जनाची नाहीतरी मनाची ठेवा, दोन्ही तुम्हाला नाहीये, आम्हाला माहिती आहे। लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे। कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील, त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित। पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही, मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या याच गौप्यस्फोटावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत। त्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। आहे ना, त्याच्यावर मगाशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे। आहे ना, त्याच्यावर मगाशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे। स्वतःच्या भावाला खरं बोलत नाही, बाळासाहेबांची सगळी प्रॉपर्टी हडपण्यासाठी सगळं खोटं बोलतो। ज्याला आपल्या वडील सांभाळता आले नाही, वडिलांना सांभाळता आलं नाही, रक्ताची नाती सांभाळता आलं नाही, त्याला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवावा। उद्धव ठाकरेपेक्षा मोठा खोटारडा या जगाच्या पाठीवर तुम्हाला मिळणार नाही। फडणवीस म्हणतात की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घडवायचं होतं आणि दिल्लीला जायचं होतं, मात्र उद्धव ठाकरे म्हणतात की मी वडिलांना शब्द दिला शिवसेनेतला मुख्यमंत्री होणार 2.5 वर्ष होणार असं हे झालं। आता हे झालं, इतिहास जमा झाले, इतिहास जमा झाला, आता बस झाले। अब बात से मुकरना यानी झूठ को अपना लेना जैसी बात है। बात अमित शाह जी से हुई थी या देवेंद्र जी से हुई थी, ये तो पहले उद्धव जी स्वयं स्पष्ट करे, या इसके बाद और किसी से हुई थी ये तो बताए। मेरी सिर्फ अमित शाह जी से बात हुई थी और किसी से नहीं। ये झूठ उन्होंने पहले क्यों बोला था इसकी तो स्पष्टता दे। और इसके लिए मेरी माँ मुझे कहती थी, बेटा झूठ मत बोलना, एक झूठ बोलेगा तो उसको समझाने के लिए, रिझाने के लिए 10 झूठ तुमको बोलने पड़ेंगे, और इसके लिए एक झूठ छुपाने के लिए 10 झूठ बोलना पड़ता है। उद्धव जी और कितने झूठ बोलेंगे ये महाराष्ट्र देख रहा है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।